गावाचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण काय सरपंचानं कुठे बी अशा अडचणी ठेवली का ना पडलेल्या लयच नालायक काय सरपंच पण मी किती नालायक असेल नालायक मी 200ची दारू फक्त पिलोय 2 दिवस झालं आणि 500 रुपयाचं काम करायला लावलंय लाखानो बायको तरी माझी म्हणते बरं का सरपंचाचं तोंड बघू नका अशाच अवघड विषय दारूमुळे का नाही हेच अवघड झालाय माझा विषय आता काय करतो बैल त्यानं नवा घेतला या बैल मारतोय का माझ्या अंगावर सुटतोय काय माहिती बैल लय नालायक काय सरपंचाने एक नवा कोरा बैल आणलाय बरं का सरपंच आहे काळा जार आणि बैल आहे पांढरा शिपत पैसे लय दिसते बरं का सरपंचाकडे लका हे कुठं चाललाय डुलत सुनिया लका तुला का भारी डुलत आलाय लका मी लागलो सरपंच लगा त्या बैलाला खाया घालून घालून मारायला अरे सुनिया सरपंचाच्या इथं दोन्ही दूध बसला वैर हा आला का गावात काय चाललंय काय नाही आताच्या आता निघायचं मस्त संग तुझ्यासाठी मी आणलंय एक गावात बघतात ना घे मिक्सिंग आहे लका लका आरपती बघ की सरपंचानं बैल आणलाय त्याचा करू कार्यक्रम मी आहे की पैसे कसं कसं का तुला बरं गावलं अरे केला डाव सकाळ 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 कसला डाव होत्या झोपेत आहेत तवर लोक पण लका सकाळ सकाळच कार्यक्रम केला होय तुला का गरम आहे गरम पहिल्या दाराची नाही पण लका काय झालं माहिती का काल मी सरपंचाची 200 रुपये दारू पिलो बरं का लका वर बोलून मला नेलं त्यानं आणि 500 रुपयाचं काम करायला लावलेलं आता बैलाला खाया घाल त्याला धुवू नाही काय कर माहिती का आता तिकडे पटाणाला जाऊन सरपंच तिकडे बघायला मला तुला महत्वाचं बोलायचंय सरपंचाच्या घरातली सगळी आपली गोष्ट ऐकतेली भांड फुटल तिकडं जाऊन बोलू आपण दोघं चल माझ सांग पण ते गावातला काय विषय तुझं तीच सांगायसाठी म्हणून तर म्हणलं चल तिकडं चल चल बर बोल की काय म्हणत होतो गावातला विषय हो 2 दिवसात फॉर्म भरायचा आहे चालू सरपंच मी फॉर्म भरणार आहे बर पडलेला सरपंच बी फॉर्म भरणार आहे आणि ज्याला ह्यातली अक्कल नाही बर शून्य हा ते आपण सुद्धा फॉर्म भरणार आहे लगा आपण लगा गावातलं कुठं लागलं 10-5 कोणाला आपल्या सारख्याला द्यायचं त्याला का त्याला फॉर्म भरा निघाला तर म्हणजे सरपंच होईल निघालाय आपा मग मला सांग सोन्या तू 10वी फेल आहे माझं जाऊन दे मी 8वीच आहे लगा म्हणजे गावात लय विषय झालाय बघा गंभीर मग अरे पण मी काय म्हणतोय तुला काय ह्या बारीचा फॉर्म मी भरणार आहे तुझा म्हणजे सरपंच निवडणुकीला हा लगा बाबा तुला माहिती आहे का राजा भाऊ बायको माझी लय मारेल लगा मला घरचा सरपंच व्हायचा आला नाही तू चालला गावाचा सरपंच व्हायला म्हणेल सोन्या बायकोचं टेन्शन घेऊ नको बायकोचं पैसे नाही जाणार आहेत माझा जाणार आहे कारण मी गावची 1 गुंठा ऐकणार आहे तुझ्यासाठी लगा नको लगा तसं काहीतरी लगा डोक्यात माझ्या खोळ घालू बरं का तू सोन्या तुला नुसती गाव अक्का सोन्या सोन्या म्हणतंय पण माझं एक स्वप्न आहे सोन्या सरपंच म्हणले पाहिजेत गावात दारू असं काय बोललाय दारू बी संपली आता बरं आहे की समजा मी फॉर्म भरला मी सरपंच होईल 100% काळ्या दगडावची पांढरी रेष चायला गावचा सरपंच राजाभाऊ झालो ना मी आईशे पण सांगतो तो नाही दोन्ही सरपंच पिळत असतो भाऊ पट्ट्या आणि बदला घ्यायचा सगळ्यांचा नाही तू बघतच राहा फक्त पण ते दोन्ही सरपंच कम पडा ना नाही राजा म्हणतात राजा राजा नाही त्या गावाचा वाजवला पाहिजे तर तिथनं पुढं चल तयारीला लागू ऐके आता संपली काय करतो मी एक तुला फुगा सांगतो मग बघूच गावाचं निवडून देत नाही बघतोच संतो झालं का देवदर्शन झालं की आता दर्शन घेऊन आलो आला का तुला माहिती आहे का गावात काय झालंय काय अरे 2 दिवसा इलेक्शन येते आपल्या आता फॉर्म भरायला नाहीत की मग
आयला मला तर वाटते बरं का गावात इलेक्शनला ह्यावेळेस का ना आप्पा हा. नाहीतर ते पडलेला सरपंच हा. दोघांपैकी कोणतं उभं राहायचं चाललंय गड्या. आयला मग या दोघात भांडणं लागते ते काय मग आता काय सांगता येत नाही गड्या पण यावेळेस गावात का ना नुसतं धुमाकूळच आहे गड्या. हा आणि निवडून आले सरपंच आयला ते काय बाहेर देशात गेलेत वाटतं त्यांचं सारखं दौरच असते तेव्हा बाहेर कुठं बी तालुक्याला गेले बाहेर देशात नाही गेले असं होय. हा आयला मग बघू तर गावाकडे काय बघू कोणाचं इलेक्शनचं काय कोण उभा राहतंय त्याचं चर्चा तर बघू आपण करू. चल बघू आता काय करायचं बघू आली इथून काय चाललंय तुमच्याला का काय नाही आलं तू देवदर्शनाला बरं झालं तुमचं देवदर्शन झालं की चल ना हा. आणि काय करा माहितीये का उद्यापासून मला सरपंच म्हणत जाता आला सरपंच सरपंच आहे सरपंच आता 22 सरपंच 22 सरपंच होय आपण जाता फॉर्म भरणार आहे उद्याच्याला होय हो आला भाई आता पेतडी कधीपासून फॉर्म भरायला लागले. काय ह्या पेताड्यांचं खरं आहे तवा आला का मापात पेताडी म्हणायचं नाही गावचं कार्य करताय आम्ही राजाभाऊला का तू उभा राहा तुम्ही उभा राहायचं म्हणलेला पैसे कुठे नाही आणत तुम्हाला. त्याची चिंता करू नका सोन्या आहे का नाही सरपंच होणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं पुढचं रन हाणायचं नाही. लाका लाका लाका. सकाळी आंघोळ्या केले ते का आंघोळ्या लका त्या खालच्या अंगाची पाणी टाकी बांधली का नाही हा हा त्याच्या शेजारी लगेच दुसरी टाकी बांधणार आहे पट्ट्या सरपंच झाला की लगेच आ, कशाची टाकी बांधताय तुम्ही लागा. लका त्यानं पाण्याची टाकी बांधली का नाही हा आम्ही स्पेशल गावात प्रत्येकाला दारू बरोबर पोचली पाहिजे आणि सगळ्याचा एक राज झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, एका नळाला दारू हा. एका नळाला पाणी ज्याला जे प्यायचंय ते पेन आला का सांगतोय असा विषय लागा म्हणलं गावात राव सगळे पिऊन नका नाचदूस होते गाव लागा काही. आपण निवडून तर आली पाहिजे ते ना मग ही लय चर्चा कर नका संध्याकाळी मला टँकरवाल्याला ठरवा द्यायचंय आणि मतदान मलाच झालं पाहिजे सांगा राजाभाऊ. नाही तर मी आहे का नाही गावात एक ठेवणार नाही बेला होय हा बर आणि सरपंचाची फिरपंचाची कोणाची गाठी घेऊ नका जाऊ का आता बर बर जावा जावा आणि आणखी ह्यांना काय लागलं ना हा फक्त राजाभाऊ म्हणायचं पोच तुम्हाला बर 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 चला संध्याकाळी काय करतो माहितीये का हा 4-5 फुगं घेऊन आलो सांगते तुला जेवाय बी या आयला सांगते हा हिला गावात उभा राहायचं म्हणते त्याला काय इलेक्शनला काय आई काय गाव सुधारवणार आहे तुला का. अरे गाव बिघडवायच्या माग लागले ते अजून फॉर्म भरायचे निवडून यायचे तोपर्यंत दारूची टाकी बांधायची यांचं नियोजन मला अवघडच आहे राव. चल आपण त्या सरपंचाकडे जाऊ जाऊ गड्या. दे चल. मरून चल पडलेले सरपंचाकडे हॅलो या की राव पाहुणे मी लय वाट बघतोय. अहो माझं लाखभर रुपये आहेत नाही असं नाही पण 50-50 हजार रुपये कमी पडणार आहेत ना त्याच्यामुळे बोलावतोय बाकी नाही काय. हा या 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 लवकर लवकर. आता सरपंचाकडे जातो आणि काय म्हणतोय सरपंच ते बघतो आणि नंतर आला रो आपा हा लांब बोल रे गाण वाच तुला का काय तुझं वाच तुला का बरं आहे का की हा बोल लांब बोल. असं शिडे शिडे कर नका सरपंचाला आपण सरपंच या गावचा आता उद्यापासून आला का अजून 2-3 दिवस लागा या इलेक्शन भरायचं फॉर्म तर सरपंच झाल्यासारखं बोलतोय लागा तू. 22 सरपंच गावचा 22 सरपंच सुनील सरपंच म्हणायचं. गबासा रे बाता अण्णा का उगच काहीतरी बघू सरपंच कोण व्हायचंय कोण नाही काय लागा बोलताय लागा तुमचं का कुपरी नव्हे अरे असं गोटू दिसतं लांब बोल रे तू लांब बोल ऐका जागी राहू अरे काय तू तुझं मी काय म्हणतोय वैयाड्या घेतला का थोडं पैसे कम पडलेत राव आम्हाला अरे मग आम्ही काय करावं आता मी बी भरणार आहे फॉर्म पट्टी आम्ही काय मग आम्ही काय भराव करायचं मी सुद्धा भरणार आहे आणि त्या सरपंचाकडे जाणार आहे आता सरपंच आणि मी दोघं बी भरणार आहे फॉर्म. आपल्याला सांग बर का नुसत्या गप्पा मारतोय राजा गप्पा कशाला मारतोय तेव्हा पैसे येतला का आमच्या जवळ आम्ही काय तुमच्याकडे मागतोय ह्याला द्यान त्याला द्यान. आपण ऐकून घ्या हा तुम्हाला वर लावून पैसे देतो पण आता पैसे आम्हाला पाहिजेत. ते तसलं दिलंय सोडून मी देत नाही कोणाला पैसे आता ह्या पिरियडला तर देणार ना. सरपंचाला पैसे नाही म्हणणार का अरे तुम्हाला तुला का सरपंच होणारा तू ग बस कशाचा सरपंच आहे रे. तुम्हाला माहित आहे का आता जर नुसतं आम्ही दोघं पडलेले सरपंचाकडे गेलो ना असं तोंडा बंडला फेकून माराल. अरे फाकड्या होत असतो सरपंच
लगा हा नाही झालो ना बोलायचं मग आपल्याला म्हातारपणाला कशाला चळ भरलाय रे म्हाताऱ्याला? भरलाय मग का रे माझा जीव नाही होय लगा मग आमचं काय काय तुमचं काय रे तुमच्या जवळ सोन्या सरपंच आहे काय आहे म्हणजे आमच्याकडे सोन्या सरपंच अरे आहे. पेताडानो गबा अरे येऊन येणार कोण फक्त सुन्या येणार. झाला का तुम्ही येड्यागत करूनच जाऊ नका तुला मी सांगतोय तू लय पुढे करू नका नाही तर आशिक लावीन का नाही सब दिसले लावीन असं पटकनी पाडीन तुला सांगतोय बघ आपा मनगटात इतकं दम आहे का नाही हा तुम्हाला माहित आहे आपण चीज काय तू आपला चालायला बाकी शहाणपणा करू नका नाही तर मग माझ्याकडे लय तडाखा असतात नाही बार 100 पैसे पैसे काय तुमची ठेवली वर पैशाची लगा राजा भाऊ ओरड गेला का आपल्या नावाला काय लगा काय इथंच आबरू गेली माझी आई घातली सगळी नीट बोलायचं नीट अरे येणार कोण अरे येणार कोण लगा आम्ही सरपंच झाले वाटतोय बरं का लय उशीर झालाय घरातल्या कामाने तर आहे ना लय महत्वाची काम आहे सगळी आज काम उरकून घेते कुठे निघालाय मॅडम कामावर चालले ते काम राहून द्या गावातलं तंट मिटवा का आता काय झालं अहो तुम्हाला आम्ही तंटामुक्त अध्यक्ष केलंय आणि आमच्या भाषेत भाषणाचे अध्यक्ष आहे तुम्ही मॅडम तुम्हाला माहित आहे गावात काय चाललंय काय नाही ते राजन सोन्या कुशाल हे करते फिरते ते गावात मग ते रोजच फिरतात की गावात पिऊन कुशाल म्हणतात आम्ही सरपंच आम्हीच फॉर्म भरणार आहे अहो ते फॉर्म भरायला तुम्ही काय दारू पेलाय का दोघं का तुम्हाला चालली त्या दोघांची आता आम्ही कुठे दारू पितो का अहो मॅडम ऐका हो का ते आता सरपंच पदाचे 2 दिवस आहे त्याच्या आधीच फॉर्म भरते ती सरपंच पदाला उद्या तुमच्या तंटामुक्त अध्यक्षाला सुद्धा फॉर्म भरतेली सुट्टी नाही तुम्हाला पण मग तुमचं सगळं पद जाईल पदाचं काय मलाच नको नको झालंय ही दारुडी सारखी कुठं ना करतात मलाच ही गाव सोडून आणि पद सोडून जाऊ वाटायला लागलंय. आपले सरपंच कुठे गेले ते सरपंच गेला तालुक्याला होय हो बघा बाबा तुम्ही कारण गावात लय मोठी आगडोंब होणार आहे कारण कशामुळे माझं लय मोठं वादळ येणार आहे अहो 2 गडी पण अख्ख्या गावाला भारी पडतेल ह्या दारुड्याने खरंच नको नको केलंय काय लयच अवघड झालंय जाऊ दे मरू दे बघा ते तुमचं तुम्ही काय करायचं ते जाऊ का मॅडम आम्ही जावा तेच हे माझी लय महत्वाची कामं पण राहू दे आता ह्यांचंच बघावं लागतात कुठं मिठवलं आता झाले आमच्या घोषणा आता खायला पैसे दे लगा अरे लगा हे सगळा उदरधंदा चाललाय निवडून आलो का नाही मी हे पैसे राजाभाऊ बोर्ड त्यांना सांग तुम्हाला संध्याकाळी सगळ्याच्या घरी पोच खायला होईल हा. जावा तुम्ही चला पेकाडे नाही शेण लका कालची गाबडी नावं ठेवून गेली काय माझी राहिलेला का हे चल सोन्या बरं ऐक की तू काय कर माहिती का एखादं भाषण गावात सांग माझ्याबद्दल म्हणजे अजून थोडस माझं इम्प्रेशन पडेल मग मी निवडून येईन तुला काळजी करतो चल मस्त माझ्या जमलेल्या गावकरी मंडळांनो मी तुम्हाला जे काय 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यायचे काय आपण काय 4थीच्या वर्गात नाही मी इलेक्शनला उभं राहिलो का मला 4-2 मत व्हायचं असं भाषण कर बर बर कर हा का गावकरी मंडळांनो माझा मित्र सोन्या सरपंच पदाला उभं राहिलेला आहे काय आणि त्याला असं निवडून द्यायचं गावात जर 1000 मत असलं तर माझा सोन्या 10,000 मतांनी निवडून आला पाहिजे काय हा दुसरी गोष्ट नव्या सरपंचाचं लय उद झालंय लका सांगत्या हा पुढं काय कुत्र बी नाही ही पेतडी कोणाला भाषण देतात रे अरे ते सकाळपासूनच बिघडले ते बाबांनो तो
हो तर सकाळी आम्ही दोघं बोलत होतो ते पेतडे आलते ते म्हणतात इलेक्शन चालू आहे आणि आम्ही उभा राहणार आहे. ते सुनेदा म्हणते मी सरपंच पदालाच उभा राहणार आहे. अरे ऐकी ह्यांना पहिला पैसे नसतात घरी नाही राशन इथं देतं ते मोकळ्यात भाषण होईल का सुन्याचा सरपंच झाला काय मग काय तर आणि इलेक्शन लागायचं अरे अजून 2 दिवस फॉर्म भरायला टायमिंग तोपर्यंत ह्यांची भाषण बिषण चालू झालं. मग काळ कुत्र तांबड कसलंच कुत्र दिसना या. हा चला बरं त्यांच्याकडे जाऊ. चला चला. माझा मित्र सुनिया उद्या जर सरपंच झाला टाकीचं बोल हेच बोलतो बा तर त्याच्या नावा टाकी शेजारी आमची टाकी येणारच आणि ते बी गावकऱ्यांना गावातनं बाहेर जायचं नाही. त्या दारू येणार नळाला एका नळाला दारू आणि एका नळाला पाणी हे मुद्दा आहे ही मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट जे गावाच्या कडेला मोकळं फॉरेस्ट पडलंय का ते फॉरेस्ट सुनिया आणि मी नांगरून त्यात जवळजवळ 25 एकर गांजा लावणार. कसं गाव सुधरत नाही. राजाभाऊ थांब आता तो जरा थांब लय बोल नको बोलत नाही सगळ्या गोष्टी आताच ओपन करू नको लागा मला सरपंच होते आधी अब्जेदेश व्हायचंय गाव आपलं आणि आपण बी कोट्याधीश व्हायचंय. काय गावकऱ्यांनो जे बोलतो तेच करणार. आपण लोकांसारखं लबाड नाही बोलणार आणि फेक तर कधीच करणार नाही. काय होईल ते सुन्या सरपंचाच्या हातनं सरपंचाचा विजय असो. सुन्या सरपंचाचा विजय असो. बरं ऐक की बस झाला आता दमला माझं कौतुक करून नाही ना पुढचं गरजू आपण सरपंच बोला कुणाचं काय काम आहे रे. अरे सुनिया 2 दिवस अजून फॉर्म भरायला टायमिंग आहे त्यावरच तू सरपंच झाला काय लागा सरपंच आहे का मी पाट्याला का एकट्या झालं. राजाभाऊजी काय भाषण सांगत आहे तुमचं कान काय बंद केलं का ह्यांना. राजाभाऊ एकट्या ह्यांना काय स्कीम आणणार आहे तू सांगितलं का नाही. हे तू सरपंच झाला का नाही यांना कळल की सुन्या काय चीज आहे. 5 लाख खर्च करणार आहे सुन्यासाठी मी आणि सरपंचच करणार आहे. आला का राजाभाऊ तुझ्या खिशात पैसे नाही तू 5 लाखाची गोष्टी करतोय लागा. आईला दोघं तुम्ही रोजच्या पेक्षा आज जास्तच पेला काय रे. अरे काल वहिनीने शिर्डी आणलेली आणि या सुनेने इकली असेल शिर्डी त्याच्यामुळे फेपारले ती दोन्ही. काय प्रवीण आम्ही शिर्डी ऐकू नाही तर त्या सरपंचाने आणलेला बैल ऐकू. तुम्हाला काय करायचंय तुम्हाला बी सुन्या सांग रे यांचं. नाही राजाभाऊ ऐक यांचा विषय कसा आहे माहितीये का मला तर वाटतं पडलेल्या सरपंचांना आपण 500 यांना 4:30 वाजता आणून दिले त्याशिवाय आपल्या विरोधाचं गेलं नाही ते. बरोबर आहे. बरं ऐक की काय करू माहितीये का तुम्हाला 500 जरी सरपंचाने दिले असले का नाही तरी पण मी तुम्हाला 1000 देणार. साबऱ्यामध्ये का नाही उद्याच्या होणाऱ्या सरपंचाला बोलत जाऊ नका तुम्ही. काय जर लागतं माझ्याला का माहित आहे ना. आणि सरपंचाचा शब्द आहे. का भांडा हे आता जाऊन झोपली तर सकाळी पहाटे 5 वाजता उठत्याल आणि लागले 1000 रुपये आपल्याला द्यायला. अरे कुठल्याही दुसऱ्याच्या खिशात 1000 काढून पेतेला गडीन. चला मग काय तर चला काय ह्यांच्या लई नाद लागतं. चला आपलं आईला आता आप्पाचं बी वेगळंच करताना दिसतंय. आता सरपंच बी वेगळंच करताना दिसतंय. ह्यांच्या निवेदनचा जोरात दिसतंय चाललेलं फॉर्म भरायचा. ते मला डोकं काय तर चालवलं पाहिजे व्हायचं. हे मूर्ची माणसं निघाला आपल्यापेक्षा बी. बर त्यांना तर कुठं काय माहिती आहे सरपंच कशी हवाय ते. सरपंच बोल गे राजा कुठलं तेल लावता मेशाला. आता सरपंच म्हणलं तेल लावायला लागते का. हा बरं आहे का की सरपंच हा बोल गे. आता विषय असा झालाय हा लय पैसे थोडंफार आम्हाला कमी पडले. लय महत्वाचं काम आहे आमचं आता. कशाला कमी पडले ते. अहो 2 दिवस इलेक्शन लागतं या हा आणि सुन्या सरपंचाला फॉर्म भरणार आहे आपण. हे सरपंचाचा फॉर्म भरणार आहे. आणि तू काय लागा बोलते लागा सोनिया तिकडे बाहेर खाय बिया टाकायचं आला फॉर्म भरा माझ्या पाहिजे.
का बैल नेमका तुमच्यासाठी आला ना आमच्या उशी करा की काय बोलतोय तुला कळतंय काय बोलतोय ते हा? का मी सरपंच आहे आणि सरपंचच होणार आहे हा. त्याला राजकारण खेळायला पैसा लागतो. तुम्ही हा. काय घरा खिशात हात 50,000 वाटू द्या गावाला सगळ्या माझ्या स्वतः मी भरणार आहे फॉर्म अलग देणार. लगा राजा भाऊला का 22 सरपंच हा पैसे द्यावंच लागतील. लगा हा पैसे द्यावे लागते ना तुमच्याकडे उचलय माझ्यावर हा सरपंच हा दारू कोण सांगत मी तुम्हीच. हा जेवाय कोण सांगत मीच सरपंच हा मग सरपंच करायला कोण असणार सरपंच हा. लग म्हणजे माझं खाऊन माझंच बोलत तुम्ही म्हणजे माझं बरं फॉर्म भरताय काय हा ऐका की राव सरपंच हा. एवढी बार फक्त गावात ऐका की गावात एवढी बार मला सरपंच होऊ द्या. गावात मी एक प्लॅन आणलाय बनाट त्या सरपंचानं पाण्यात टाकी बांधली हा. आम्ही बी ठरवलं शेजारी लगेच दारूची टाकी बांधणार टँकर ठरवणार आहे जाणार आहे गावाला सुद्धा दारू पिवचली पाहिजे घर घरी लका तुमची बारबू घालवा झालं माझी बारबू घालवा झाली का पद्धती बोलत असली हा सरपंच पैसे देणार आहे ना तेवढं सांगा. रुपये मिळणार का चालतो इथं पाठीस ना ते बायला गोळ्याचं खाया बिया टाकायचं मी आयुष्यात सांगतोय काल बैल आणलेला आज कोण टाकीन तुमचं मग इलेक्शन कातडच काढील हाणायची भाषा करा. हा तो हालीत पाठीस ना ते गोळ्याचं काय ते पहिलं मला आप्पाची गाडी घ्यायची जाऊन आणखीन हो का सरपंच हा. हाणायची काय भाषा कर नका ते 22 सरपंच आहे आ सरपंचाने जर त्या मार खाल्ला तर काय उपयोग आहे. तुम्ही त्याला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो. लगा तुमच्या पैसे काय लगा बिखरण लगा तुम्ही राजकारण खेळायला निघालाय लगा सरपंच सोसायटीचा चेअरमन करतो तर मला फक्त मला सरपंच होऊ दे एकदाच हा. काय बघताय लगा तुमच्या अवस्था बघतोय लगा कपडे घाला नाही ते लगा राजकारण खेळायला निघाला लगा त्याला पैसे किती लागतील माहिती का 5-10 लाख खर्च लागते तेव्हा सरपंच होतोय माणूस. सकाळी पाठीवाल्याला भेटलोय तुमचं जे कापड टाकता इस्त्रीला तिथं हा त्याला मी तुमचं 2 ड्रेस घ्यायला लावले जात आहे जोपर्यंत मी निवडून येत नाही तर तुमचं 2 सत्र घालणार आहे आम्ही. हा. म्हणजे माझे कपडे घालून तू राजकारण खेळायचं काय तुम्ही हाला पाहिले ना पाठीस ना जागा मग येणार ना पैसा ना रुपये द्या ना हार पाठीस ना चल सोन्या हार पाठीस ना शाळेला सरपंचानं अवघड विषय केलाय. याला हे कुठनं आले ते काय डोक्याला वायताग मोका बी काय मी निघाल राजकारण खेळायला. काय म्हणतो ते सरपंच ती दोघं पेताड अहो ते सोन्या राजा का शी नाही ते का हा काय म्हणतो ती ते कुशाला मला म्हणते ते सरपंच पैसे दे आम्हाला उभं राहायचंय पैसे खर्च नाही तर काय त्याला मी काय बोललो माहितीये का लगा सोन्या ती बैल घेतला त्यालाच गोळ्याला खाया पाणी करायचं हे आलं माझ्याकडे पैसे मागायला हा लोकांकडून मागून कुठे इलेक्शन असतं का काय त्यांना एकच शब्द मी बोललो हा. की राजकारण खेळायचं कोणाचं काम नाही फक्त सरपंचाचं काम आहे. हो करेक्ट हा. खराय त्यांना एकच सांगा हा. तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघा म्हणा 5 रुपये सुद्धा देऊ नका त्यांना रुपयानं हाकून लावलेत ना मी पैशाचं काम आहे त्यांना थांबू सगळं दिलं नाही मी अजिबात हा. अजिबात 1 रुपया देऊ नका अहो, आपलं जाऊ दे पैसे आपल्याला कमी आहे का अहो, आपण निवडून गेलो आपण मी काय ऐकून घ्या आपण दोघांनी एकमेका सपोर्ट द्यायचा बस मी तुम्हाला द्यायचा तुम्ही मला द्यायचा माझं पैसे किती जाऊ द्या हो. त्याला मी बेत नाही अजिबात हो, बरोबर आहे पण की. हे सरपंच आणि दोन्ही पेतडी हा. अजिबात त्यांचं चालून द्यायचं नाही नाही, अजिबात चालू हा. द्यायचं नाही पण एक काम होईल हं. हा ती अडपट आहे ती आपली 10 मतं फोडतेली होय हा हा त्याच्यासाठी काय करू आपण हा जाऊ हा त्यांच्याकडे बघू हा त्यांना सांगू हा. नीट हा त्याच तरी त्यांचं तोंड बंद करू नाहीतर का नाही सापाच्या शिपटी पाय देऊन असं मुंडकं धरणार आहे हा ह्यो आपण निवडून येणार म्हणजे येणार हे अप्पा माझ्या मनाचा तोंड बोलला चला चला बघू राजा भाऊ आता कुठं आलोय माहितीये का घरी आपल्या आलाय का नाही हा. आता काय कर माहितीये का बायको पुढे माझं इम्प्रेशन दाखवतो फक्त बायको लय चिस्ती नाही तर का मला आज तिला दाखव नवरा काय आहे तुझा चल तर तू बघ. हा, मी काय करायची ती जादू करतो. राजा भाऊ हाक मार बायकोला काय लका सुन्या झाली का नाही मला माझ्या बायकोची आठवण कशाला दुकानची कपली काढतो रे. हा. लागा माझ्या बायकोला हाक मार वहिनी ओ वहिनी काय हो भाऊजी काय सारखं थका मारत असताय अहो 22 सरपंच आला आपल्या दारात. कुठे आहेत? लागा मी काय एवढा मोठा दिसतो ना पहिला का तुला तुम्ही दिसताय पण सरपंच आलत म्हणतात ना. तेव्हा मी सरपंच होणार आहे आता हे कोण आहे सरपंच राहते का बेतळ आहे बाई. सरपंच आहे मी ध्यानात ठेव
गावानं मला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. होय जास्त झाली काय आज तुम्हाला दोघांना? वहिनी हा तो सरपंच डेंजर वाडीचा होणार आहे सुनील कुमार. सरपंचाला उभं राहा येतंय का बघा आधी. हाय का नेहमी नवऱ्याचं काही चांगलं झालेलं बघावणारच नाही अजिबात. ही सत्य. काय सत्य सारखं नागिनवाणी डुलतच असताय तुम्ही दोघं बिन. काय सरपंच व्हायला निघालाय? अगं हे डुलण्याचं मागचं कारण काय म्हणत गावानं मला निवडून द्यायचं ठरवलंय. हे माझ्यावरती प्रेम आहे सकाळपासून लोकांना केलेलं आहे माहित आहे का? प्रेम केलं म्हणून लोकांनी लय प्याला वया दारू दोघं बी. आता वहिनी ही उद्या सरपंच झाला का नाही तुम्ही जे आज पीठ पाण्यात मिळताय का नाही आणि चपात्याला तेल लावताय का नाही तीच उद्या तुम्ही पाण्यात नाही पीठ मळणार मग तुपात पीठ मळणार तुपात. ही सरपंच झाले होय. हो बाई आता ही सरपंच झालं मी पिठा नाही तुपात मळायचं आणि पाण्याचं काय करायचं? पाणी नाही पाण्यासाठी काय केलंय कुणी तो सांग केला मोठं सांगलं का काय नियोजन आहे आपले टाकी तुम्ही आता मला तुपात पीठ मळायला लावताय का? तुम्ही 10-12 म्हशी घेतल्या काय? बघ सोन्या हे बघ मी तुला आता सांगतो या फक्त जेवाय वाढ एवढाच विषय राजाभाऊ माझा. हे बघा तुम्ही सरपंच व्हायचं तेव्हा हो आपण आधी घरात पीठ आणा. घरात ना भाकरीला पीठ नाही कसलं. थोड्या सरपंच येणार आहे गावाची 2 पोते घेऊन घरी आपल्या. हो कुठला सरपंच ती पडलेला वय? हो तुम्ही घरात चला बघा आधी पीठ आहे का नाही ते घरात. वहिनी खरंच खोटं सांगता तुम्ही फक्त 2 दिवस कळ काढा. तुम्हाला खोटं सांगितलं टरकणी पीठ म्हण नका गहू म्हण नका सगळं येणार आहे. टरकणी गहू येतो का बाटल्या येतात ती बघू द्या आधी. तुम्हाला आज लय झालेली दिसती. काय एवढी प्यायची गरज होती? ऐक केलं का वडकी जेवायला का इथेच बुजू दी. घरात चला बघा पीठ आहे का? घरात बघा पीठ आहे का? घरात बघा घरात पीठ आहे का? लागीर झाली काय सोगडलं बी? राजाभाऊ मी म्हणतो तर बायको जेवण हॉटेलच जाऊ जेव आपण. जेवायचं लागल. राम राम सरपंच. राम राम आला का सोनिया? अरे वा 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 वा. आपण सरपंच होणार आहे 2-3 दिवसाने. अरे हो की पैसे मिळले का रे? नाही राव आपा चाललंय राव. चाल मी देतो पैसे. हा मी देतो की पैसे. पैसे द्यायचे आम्ही आलोय. पैशाला काय तोटा गेलाय आपल्याजवळ. आता गाव सरपंच झालोय मी आता. आणि सरपंच झाला का नाही वर पुत्ती गुलाबी सरपंचाचा विजय देतो पैसे नाही कसं घरी इथं आणले पैसे रोडवर नको म्हणतात पैसे घरात तू पैसे देतो. त्याला काय आता पाय मानल्यावर काय भेटतोय मी पाट्या. बरं का राजाभाऊ आपण सारखा दिलदार आणि सरपंच सारखा गावाचा माणूस नाही कोण. मिळाले आपल्याला शेवटी आपलं कल्याणच. बोला रे एकदा सोन्याचाच आहे. असू द्या की मग आहे म्हणून तर आम्ही मिळलो ना तुम्हाला. बरं आहे का की घरात जायचं का इथं देतात घरात तू पैसे 2 लाख माफ पाहिजे लाख. राजाभाऊ लका आता मी तोंडावर पडलो असतो लाईट फिट आहे का नाही घरातला खदील तरी लावला का पैसे मोजायचे का? काय झालंय मला अंधारात झोपाय सवय आणि पैशाची काळजी करू नको. आपाचे पैसे चककतात मोठाचा खरंच नाही. पैसे देऊ काय? घाला कोपरीत हात. ये इकडं कोपरीत हात घालतो. तुम्हाला नाही तुला पैसे पाहिजे तोय आणि मला चालतो काय राजकारणात नाही मादाला लागायले पैसे 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 सरपंचाला अजून गावात पैसे रे कस काय मिली का नाही कळ होत नाही आता इतका मारला मी तर सोन्याला पुन्हा त्याचं ध्यानच होणार नाही इलेक्शन म्हणून
यांना कसं काय बोलावलं लय भारी आयडिया आयडिया तुम्हाला 5 लाख आणि मी लाख 2 लाख देतो कोणाला बघवत आहे तो कसा काय माझी झाला किती खुश झालती अयो राजा भाऊ सरपंच उराव बसू बसू हाणलंय कांबरट गेलंय अयो इथं तर बुके असले हाणले अयो राजा भाऊ सरपंच लगा रोज 100 दारूला देत होता मला आपण नुसतं तोंडावर गुच्छा घातले ते म्हाताऱ्याला आहे ना धावतोच परत सुन्या असा ह्यांचा बियंका जिरवायचा का नाही भले पोलीस स्टेशन मध्ये राहायचं का होईना 6 महिने जेल मध्ये ह्यांची जिरवायचीच ऐके आता परत इलेक्शनचं नाव काढ नको आयुष्य पण सांगतो बायकोपेक्षा जास्त धुतलंय मला दवाखान्यात नाही तू तुझ्याच घरात झोप मी माझ्या घरात जाऊन झोपतो आयुष्य पण सांगतोय तुला बायको सुद्धा अजून मला बायकोचा मार खायचा नाही गाव पण या गावाला नाही गाव पण असं काय पाय आपण हाणलंय रोज काय पण रोज रोज काय पण